राज्यात सध्या जे काही चित्र दिसत आहे ते पाहून अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय. जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात, प्रत्येक महापालिकेत, प्रत्येक शहरी भागात भाजप मोठ्या आघाडीने पुढे कसं काय जातोय? हे फक्त योगायोग आहे का, की यामागे एखादी मोठी खोलवर रचलेली रणनीती आहे? आज आपण याच प्रश्नाचा खोलात जाऊन शोध घेणार आहोत. कारण सोशल मीडियावर अनेक जण म्हणतात EVM-मुळे होते, काही म्हणतात पैशाच्या जोरावर होते, तर काही जण म्हणतात की लोकांना पर्यायच नाही म्हणून होते. पण खरं सांगायचं झालं तर ही कारणं पूर्ण चित्र दाखवत नाहीत. सत्य यापेक्षा खूप मोठं आणि खूप खोल आहे. आज आपण त्या सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2014 साल आठवा. देशात मोठा राजकीय भूकंप झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्या एका विजयाने फक्त केंद्रात सरकार बदललं नाही, तर भारतीय राजकारणाची कार्यपद्धतीच बदलली. त्यानंतर भाजपने फक्त निवडणुका जिंकण्यावर लक्ष दिलं नाही, तर त्यांनी निवडणुका कशा जिंकायच्या याचं पूर्ण विज्ञान तयार केलं. अगदी कॉर्पोरेट कंपन्यांसारखं नियोजन, टार्गेट, रिपोर्टिंग आणि कंट्रोल सिस्टम उभी केली. इथून खरी गोष्ट सुरू होते. भाजपने सर्वात आधी ओळखलं की भारतासारख्या देशात निवडणूक जिंकायची असेल तर फक्त भाषणं देऊन चालत नाही, फक्त जाहिरात करून चालत नाही, तर प्रत्येक मतदारापर्यंत वैयक्तिक पातळीवर पोहोचावं लागतं. आणि इथून जन्म झाला पन्ना प्रमुख या संकल्पनेचा. ही संकल्पना ऐकायला साधी वाटते, पण तिची ताकद प्रचंड आहे. मतदार यादीत एक पान असतं. त्या एका पानावर साधारण 30 ते 60 नावं असतात, म्हणजेच साधारण 8 ते 12 कुटुंब. भाजपने ठरवलं की या प्रत्येक पानासाठी एक जबाबदार व्यक्ती असणार. त्यालाच म्हणतात पन्ना प्रमुख. हा पन्ना प्रमुख म्हणजे कोण? तुमच्या गल्लीतला, तुमच्या सोसायटीतला ओळखीचा माणूस. कधी दुकानवाला, कधी शिक्षक, कधी तरुण कार्यकर्ता. म्हणजेच मतदारांच्या जगातला माणूस, बाहेरून आलेला नाही. या पन्ना प्रमुखाचं काम काय? या 30 ते 60 लोकांची संपूर्ण माहिती ठेवणं. कोणाच्या घरी वृद्ध आहेत, कोण बेरोजगार आहे, कोणाला सरकारी योजना मिळाली नाही, कोण नाराज आहे, कोण खुश आहे, सगळं लक्षात ठेवणं. आणि सरकारची एखादी योजना आली की ती त्या लोकांपर्यंत पोहोचवणं. उदाहरणार्थ, एखाद्या आजीला पेन्शन मिळत नसेल तर पन्ना प्रमुख तिला फॉर्म भरायला मदत करतो. एखाद्या तरुणाला स्कॉलरशिप हवी असेल तर मार्गदर्शन करतो. म्हणजे हळूहळू भाजप हा पक्ष न राहता त्या माणसाच्या आयुष्यातला मदत करणारा घटक बनतो. आणि हे नातं 1-2 दिवसात तयार होत नाही, वर्षानुवर्ष तयार केलं जातं. यानंतर पुढचा स्तर येतो बूथ कमिटीचा. साधारण 1000 मतदारांचा एक बूथ. त्या बूथवर 20 ते 25 पन्ना प्रमुख. या सगळ्यांच्यावर देखरेख करणारी बूथ कमिटी. आणि या बूथ कमिटीचं काम म्हणजे मतदानाच्या दिवशी व्यवस्थापन. कोण कधी येणार, वृद्ध लोकांना वाहन, दिव्यांगांना मदत, लाईनमध्ये गोंधळ होऊ न देणं, म्हणजे निवडणुकीचा दिवस सुद्धा नियोजनबद्ध. यानंतर 3 ते 6 बूथ मिळून शक्ती केंद्र तयार होतं. आणि या शक्ती केंद्राचा संयोजक वरच्या पातळीवर रिपोर्ट देतो. म्हणजे खालपासून वरपर्यंत माहिती वाहत राहते, अगदी रक्ताभिसरणासारखी. यामध्ये एक महत्त्वाचा डिजिटल घटक जोडला गेला. एक विशेष ॲप, ज्यामध्ये कार्यकर्त्यांची नोंदणी, कामाचा अहवाल, फोटो, व्हिडिओ सगळं अपलोड केलं जातं. जिओ टॅगिंगमुळे खोटं रिपोर्टिंग करणं जवळपास अशक्य होतं. म्हणजे जो काम करतोय तोच दिसतो आणि जो काम करत नाही तो सुद्धा दिसतो. वरचे नेते बसल्या जागी पाहू शकतात की कोणत्या भागात काय चाललंय, कुठे नाराजी आहे, कुठे उत्साह आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी मतदारांचा कल सुद्धा नोंदवला जातो. म्हणजे पन्ना प्रमुख सांगतो की माझ्या पानावरचे 40 लोक आमच्यासोबत आहेत, 10 विरोधात आहेत, 10 अनिश्चित आहेत. म्हणजे निवडणुकी आधीच चित्र स्पष्ट होतं. कोणत्या भागात लक्ष द्यायचं, कुठे मोठा नेता पाठवायचा, कुठे योजना जाहीर करायची, हे सगळं डेटा आधारित ठरतं. ही सगळी यंत्रणा इतकी घट्ट आहे की इतर पक्ष अजूनही या पातळीवर पोहोचलेले नाहीत. आणि इथूनच भाजपच्या विजयाचा पहिला मोठा पाया तयार होतो. आता आपण दुसऱ्या मोठ्या कारणाकडे वळूया. ते म्हणजे भाजपकडे असलेला स्वतःचा मजबूत नेतृत्व वर्ग. भाजप हा पक्ष काल परवा तयार झालेला नाही. अनेक दशकांपासून कार्यकर्ते घडवणारी त्यांची परंपरा आहे. शाखा, प्रशिक्षण शिबिरं, विद्यार्थी संघटना, युवक संघटना या सगळ्या माध्यमातून तयार झालेले हजारो नेते आज मैदानात आहेत. हे नेते फक्त निवडणुकीपुरते दिसत नाहीत, ते वर्षभर लोकांमध्ये असतात, संकटात मदत करतात, कार्यक्रम घेतात, प्रश्न मांडतात. त्यामुळे लोकांच्या मनात हा आपलाच माणूस आहे अशी भावना तयार होते आणि ही भावना मतपेटीपर्यंत जाते. यासोबतच 2014 नंतर एक मोठा राजकीय बदल झाला. अनेक जुने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचे नेते भाजपमध्ये येऊ लागले. काही सत्ता पाहून आले, काही भवितव्य पाहून आले, काही स्वतःच्या भागातील राजकारण टिकवण्यासाठी आले.
कारण काहीही असो, पण वास्तव हे आहे की हे नेते आपापल्या भागात खूप मजबूत होते. त्यांचा स्वतःचा मतदार वर्ग होता आणि जेव्हा हे नेते भाजपमध्ये आले तेव्हा तो मतदार वर्गही मोठ्या प्रमाणावर भाजपकडे वळला. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या जिल्ह्यात 20 वर्ष एकाच नेत्याचं वर्चस्व असेल, लोक सवयीने त्यालाच मतं देत असतील. तो नेता जर भाजपमध्ये गेला तर अनेक लोक पक्ष न पाहता त्या नेत्याला मतं देतात. अशा हजारो छोट्या छोट्या उदाहरणांमुळे भाजपचा आकडा वाढत गेला. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. भाजप फार आधीच अंदाज घेतो की कोणत्या जागा कठीण आहेत, कुठे आपला उमेदवार कमजोर आहे आणि मग त्या जागांवर विरोधी पक्षातील बलाढ्य नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो. महापालिका निवडणुकीआधी जे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले ते अचानक झालेले नव्हते. ती एक आखलेली रणनीती होती. जिथे जिंकणं कठीण आहे तिथे प्रतिस्पर्ध्यालाच आपल्या बाजूला घ्या, हे राजकारणाचं जुनं तत्व आहे. पण भाजपने ते अत्यंत प्रभावीपणे वापरलं. यामुळे अनेक प्रभागात लढाईच झाली नाही किंवा झाली तरी भाजपचाच उमेदवार प्रबळ ठरला. आता या सगळ्यावर एक भावनिक स्तर सुद्धा आहे. नरेंद्र मोदींची प्रतिमा. अनेक लोकांसाठी मोदी म्हणजे विकास, मजबूत नेतृत्व, देशाचा अभिमान. स्थानिक निवडणूक असली तरी लोक मोदींच्या नावावर मतदान करतात. महापालिकेची निवडणूक आहे हे विसरून मोदींसाठी मतं देतो अशी भावना तयार झाली आहे. ही भावना तयार करायला भाजपने वर्षानुवर्षे मेहनत घेतली आहे. सोशल मीडिया, जाहिराती, भाषणं, योजना, कार्यक्रम सगळं एकाच दिशेनं चाललेलं आहे आणि याचा परिणाम असा होतो की स्थानिक उमेदवार कसा आहे हे अनेकदा दुय्यम ठरतं. पक्षाचं नाव आणि नेत्याचं नाव मुख्य ठरतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संघटनात्मक शिस्त. भाजपमध्ये वरून आदेश आला की खालपर्यंत तो पाळला जातो. नाराजी असली तरी उघड बंड कमी दिसतं. इतर पक्षांमध्ये अनेकदा उमेदवारीवरून भांडणं, बंडखोरी, अपक्ष लढवणं असं चित्र दिसतं आणि त्याचा थेट फायदा भाजपला होतो. म्हणजे विरोधक आपसात भांडत असताना भाजप शांतपणे आपलं नेटवर्क वापरून मतदारांपर्यंत पोहोचतो आणि निकालाच्या दिवशी आकडे स्वतःच बोलतात. आता आपण शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. भाजप सगळीकडे का जिंकतोय याचं खऱ्या अर्थानं उत्तर म्हणजे हे एका कारणामुळे होत नाही, हे अनेक कारणांच्या एकत्रित परिणामामुळे होतं. मजबूत अंतर्गत रचना, मायक्रो मॅनेजमेंट, डेटा आधारित नियोजन, स्थानिक नेते, पक्षप्रवेश, मोठ्या नेत्यांची प्रतिमा, संघटनात्मक शिस्त या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की त्याचा परिणाम निवडणूक निकालांमध्ये दिसतो. फक्त ईव्हीएमला दोष देऊन या वास्तवाकडे डोळेझाक करणं म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणं आहे. कारण जर उद्या ईव्हीएम काढून बॅलेट पेपर आणले तरी हीच यंत्रणा काम करणार आहे आणि निकाल फार वेगळा असेलच असं नाही. खरी लढाई ही मतदानाच्या दिवशी नसते, ती लढाई वर्षभर सुरू असते. घराघरात, गल्ल्यागल्लीत, सोसायटीत, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, कार्यक्रमांमध्ये. भाजप ही लढाई सातत्याने लढतोय आणि इतर अनेक पक्ष निवडणूक आली की जागे होतात. हीच सगळ्यात मोठी तफावत आहे. जर विरोधी पक्षांना भाजपला टक्कर द्यायची असेल तर फक्त टीका करून चालणार नाही, फक्त आरोप करून चालणार नाही. त्यांना सुद्धा तळागाळात जाऊन अशीच मजबूत यंत्रणा उभी करावी लागेल. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावं लागेल. तोपर्यंत भाजपचं वर्चस्व टिकून राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणी विचारेल की भाजप सगळीकडे का जिंकतोय तेव्हा उत्तर फक्त एका शब्दात देऊ नका. त्यांना सांगा, कारण भाजपने निवडणूक जिंकण्याचं पूर्ण विज्ञान तयार केलं आहे आणि जोपर्यंत त्या विज्ञानाला तोड देणारी दुसरी यंत्रणा उभी राहत नाही तोपर्यंत हे चित्र फारसं बदलणार नाही. जर तुम्हाला असेच सखोल विश्लेषण, राजकीय घडामोडींचं वास्तव आणि पडद्यामागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कारण माहिती पसरली तरच बदलाची सुरुवात होते. धन्यवाद.